नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा स्त्रीची कथा सांगणार आहे जिने आपल्या विचारांच्या शक्तीवर विश्वास ठेवून आयुष्य बदलून टाकले. त्या स्त्रीचं नाव आहे हेलेन हडसन. साधी गृहिणी, पण असामान्य विश्वास. तिने 5,000 पेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्या, प्रवास, वस्तू आणि अगदी एक मोठं घरही. प्रश्न असा आहे, तिने हे कसं केलं? तिच्या आयुष्यातील मोठा वळण तेव्हा आलं जेव्हा तिने द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग हे पुस्तक वाचलं. त्या पुस्तकाने तिला एक साधा पण प्रभावी विचार दिला. तुम्ही जे मनात स्पष्टपणे पाहता आणि ज्यावर विश्वास ठेवता ते हळूहळू वास्तवात येऊ शकतं. ती म्हणायची, तुम्हाला जे हवं आहे ते आधी मनात जगा. हे ऐकायला सोपं आहे, पण तिचं वैशिष्ट्य होतं, ती हे रोज जगायची. एकदा एका छोट्या स्पर्धेत तिने भाग घेतला. बक्षीस काय होतं? एक बोट मोटर. त्या वस्तूचा तिच्या आयुष्यात काही संबंध नव्हता, पण तिने डोळे मिटले आणि आपल्या पतीला त्या बक्षिसाचा आनंद घेताना स्पष्टपणे पाहिलं. अर्ज पाठवताना तिच्या मनात एकच भावना होती, आपण जिंकलो आहोत. काही दिवसांनी फोन आला. ती खरोखर जिंकली. त्या क्षणानंतर तिचा दृष्टिकोन बदलला. ती म्हणाली, खरी स्पर्धा इतरांशी नसते, खरी स्पर्धा आपल्या शंका आणि भीतीशी असते. मित्रांनो, आपणही जीवनात अनेकदा संधी पाहतो, पण मनात आवाज येतो, हे शक्य नाही. तो आवाजच आपल्याला थांबवतो. त्या स्त्रीने आपल्या यशासाठी एक सोपी पद्धत सांगितली. स्पॅक. पहिला टप्पा, सिलेक्ट, निवडा. आपल्याला नेमकं काय हवं आहे ते स्पष्ट ठरवा. अस्पष्ट इच्छा अस्पष्ट परिणाम देतात. स्वप्न जितकं स्पष्ट तितका मार्ग स्पष्ट. दुसरा टप्पा, प्रोजेक्ट, मनात जगा. आपण ते आधीच मिळवलं आहे असं मनाने अनुभवा. भावना ख्या असल्या पाहिजेत. मनाला कधीतरी नाही, आत्ताच समजतं. तिसरा टप्पा, एक्सपेक्ट, विश्वास ठेवा. चिंता सोडा. जसं आपण रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर देऊन शांतपणे वाट पाहतो, तसंच. चौथा टप्पा, कलेक्ट, स्वीकारा. योग्य वेळी परिणाम स्वीकारा. कधी कधी परिणाम अपेक्षेपेक्षा वेगळ्या रूपात येतो, पण येतो. ही कथा केवळ स्पर्धा जिंकण्याबद्दल नाही. ही कथा आहे विश्वास, कल्पनाशक्ती आणि कृतज्ञतेची. ती स्त्री नेहमी कृतज्ञ राहायची. तिच्या मते कृतज्ञता म्हणजे यशाचं दार उघडणारी किल्ली. मित्रांनो, आपण सगळे स्वप्न पाहतो, पण फरक एका गोष्टीत असतो, आपण त्या स्वप्नांवर विश्वास ठेवतो का? जीवनात 2 प्रकारचे विचार असतात. एक, कदाचित होईल. दुसरा, हे नक्की होणार. पहिला विचार शंका निर्माण करतो, दुसरा विचार ऊर्जा निर्माण करतो. आपण जे सतत विचारतो त्याच दिशेने आपली पावलं पडतात. आपण जे मानतो त्याच दिशेने संधी दिसू लागतात. म्हणून आज मी तुम्हाला छोटा प्रयोग सुचवतो. आज रात्री डोळे मिटा. तुमचं एक स्वप्न निवडा. ते पूर्ण झालं आहे असं जिवंतपणे अनुभवा. त्या क्षणाचा आनंद, शांतता, समाधान. आणि मग शांतपणे विश्वास ठेवा. कदाचित परिणाम लगेच दिसणार नाही, पण मन बदललं की दिशा बदलते. दिशा बदलली की आयुष्य बदलतं. शेवटी या कथेतला मुख्य संदेश एकच आहे. स्पष्ट इच्छा ठेवा, दृढ विश्वास ठेवा आणि कृतज्ञ राहा. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल बाहेरून नाही, आतून सुरू होतो. धन्यवाद. तुमची स्वप्न तुमच्यापेक्षा मोठी नसतात. तुमचा विश्वास त्यांना आकार देतो.